बरं, आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपण बघत होतो. बघा, आपण सुट्टीच्या आधी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये आपण दोन मेथड शिकलेलो होतो. एक एलिमिनेशन मेथड आणि दुसरी ग्राफ मेथड आपली झालेली होती. बरोबर. होतात का तुम्ही दोन्ही मेथडला? एक एलिमिनेशन मेथड आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या 3 मेथड आहेत. पहिली एलिमिनेशन आहे, दुसरी ग्राफ मेथड आहे आणि तिसरी क्रॅमर्स रूल आहे. त्याच्यामध्ये 2 मेथड आपल्या झालेल्या होत्या. ग्राफ मेथड पण तुम्हाला शिकवलेली होती. ठीक आहे, आठवत असेल तर. आठवते का? आवाज येतोय माझा सर्वांना? ग्राफ मेथड आपली झाली होती का? आठवते का तुम्हाला? मला तरी आठवते आपली झाली होती ग्राफ मेथड. आठवते का मुलांना काही? आज बोलत नाही, सगळे गप्प. मला कसं कळेल तुम्हाला आठवतंय की नाही आठवतंय? बघा, इथे मी स्क्रीन शेअर करते तुम्हाला. हे आपण बघितलं होतं की नाही ते फक्त मला सांगा. ठीक आहे. आपण एक प्रेझेंटेशन मध्ये स्क्रीनवर ग्राफिकल मेथड मध्ये आपण काय करायचो? एक्स कॉमा वाय ज्या त्या इक्वेशनला सॅटिस्फाईड करतात अशा आपण व्हॅल्यूज आपण शोधलेल्या आहेत. म्हणजे कोऑर्डिनेट शोधायचे. की नाही, कोण बोलतच नाही. शिकलात की नाही मला कसं कळेल तुम्हाला आठवतंय की नाही? तुम्हाला काही आठवते का? ग्राफ मेथड आपण शिकलो होतो. कोणाला तरी आठवते का ग्राफ मेथड? हो की नाही? शिकलो होतो की नाही ते फक्त सांगा. तुम्हाला आठवते का? सुट्टीला जायच्या आधी म्हणजे आपल्याला सुट्टी पडायच्या आधी आपण या 2 मेथड घेतलेल्या होत्या. तुम्ही नवीन आहात का सगळेजण? नवीन आहात का? ठीक आहे, काही हरकत नाही. आता आपण तिसरी मेथड सुरू करणार आहोत जी आहे क्रॅमर्स रूल. ठीक आहे. क्रॅमर्स रूल मध्ये आपल्याला एक गोष्ट आहे जी आपल्याला शोधायची असते, जिचं नाव आहे डिटर्मिनंट. ठीक आहे. तर डिटर्मिनंट काय असतं ते आधी आपण बघूया. ठीक आहे. व्हॉट इज डिटर्मिनंट ते तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये दिसत असेल. तर बघा, डिटर्मिनंटची पण डिग्री असते. आता त्या पुढच्या डिग्रीचे जे डिटर्मिनंट आपण 11वी 12वी मध्ये शिकणार आहोत. आपण जे डिटर्मिनंट घेणार आहोत ते 2 डिग्रीचे असे. म्हणजे तर असे आडवे पण 2 नंबर, म्हणजे रो मध्ये पण आणि कॉलम मध्ये पण. रो आणि कॉलम मध्ये 2-2 नंबर असणार. ठीक आहे. आणि प्रत्येक जो डिटर्मिनंट म्हणजे आता अशा प्रकारचा असतो बघा, असं 5 7 3 9. तुम्हाला एक्झाम्पल दिले बघा खाली, है ना?
तशा प्रकारचा डिटर्मिनंट असतो. दिसतोय हा डिटर्मिनंट 5,7 सॉरी 5739 त्याला डिटर्मिनंट आणि दोन रेषांच्या मध्ये त्या चार संख्येला आहेत. आता प्रत्येक डिटर्मिनंटची एक व्हॅल्यू असते. ती व्हॅल्यू कशी काढायची तर काय नाही करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि आपण त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. ठीक आहे. आता याचा डिटर्मिनंट आपल्याला जर फाइंड आउट करायचा आहे 4, 2, 3, 7 तर मग कसा करणार, क्रॉस मल्टिप्लाय करायचा आणि मध्ये सबट्रॅक्ट करायचं. मध्ये सबट्रॅक्शन असतं म्हणजे 4 इंटू 7 करायचं आणि मग 4 इंटू 7 मायनस 3 इंटू 2 म्हणजे असं आधी असंच 4 आणि 7चा आधी गुणाकार करायचा, हा पुढचा गुणाकार नाही करायचा. 4 इंटू 7 आणि 3 इंटू 2. तुम्ही जर बोला 3 इंटू 2 आधी केलं तर चालेल का, तर नाही, 4 इंटू 7च आधी करायचा असतो. ठीक आहे. तर आपल्याला आधी डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते आपण बघणार. पुस्तकात पण आपल्याला ती गणित आहे की डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ऐकताय का मुलांनो? हो तरी बोला, कोणतरी रिस्पॉन्ड द्या. मला कसं कळेल तुम्हाला काय कळतंय की नाही कळत आहे. आहेत का की फक्त मोबाईल असा सुरू ठेवून केलेत सगळे इकडे तिकडे? हॅलो, हँड रेस करा जर तुम्ही ऐकताय सगळे. एकदा कॅमेरा ऑन करा सर्वांनी. कॅमेरा ऑन करा सर्वांनी, मला कळेल कसं की तुम्ही आहात, किंवा हँड रेस करा. सगळेजण ऐकतायत मला कसं कळेल, कोण काही रिस्पॉन्डच करत नाही. प्लीज रिस्पॉन्ड करा, मला पण कळलं पाहिजे ना तुम्हाला समजते की नाही. बरं, ठीक आहे. तर आपण इथे शिकणार आहोत क्रॅमर्स रूल. तिसरी मेथड आहे आपले सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याची थर्ड मेथड. तिसरी मेथड, दोन मेथड आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. एलिमिनेशन आणि ग्राफ मेथड ऑलरेडी आपल्याली झालेली आहे. ग्राफ मेथड जी आहे ती एकदम व्यवस्थित शिकायची, कारण त्याचा एक तरी क्वेश्चन एक्झाम मध्ये येतोच येतो. कंपल्सरी 4 मार्काचा प्रश्न असतोच असतो. एखादच वर्ष असं आहे ज्याच्यामध्ये तो प्रश्न आलेला नाही, नाहीतर ग्राफ मेथड दुसरी जी मेथड आहे ती येतेच येते. त्यामुळे ती व्यवस्थित आपण शिकून घ्यायची. नसेल तुम्हाला कळाली असेल, तुम्हाला नसेल येत किंवा तुम्ही नसाल तर पुन्हा एकदा मी सांगेन पाहिजे तर, पण तुम्ही जर बोलाल तर मी सांगेन ना. तुम्ही कोण रिस्पॉन्डच करत नाही की तुम्हाला माहित आहे की तुम्हाला येते की नाही येते. ग्राफ मेथड यायलाच हवी सगळ्यांना. ठीक आहे. एकदा करा, आता लेक्चर झाल्यावर थोडा विचार करा, तुम्हाला आठवते का बघा, मग पुढच्या लेक्चरला मला सांगा की तुम्हाला ती मेथड, तुम्ही होतात प्रेझेंट की ऍबसेंट होतात, तुम्हाला कळलीये की नाही कळले. कारण ती खूप इम्पॉर्टंट मेथड आहे, यायला पाहिजे. कारण कंपल्सरी 4 मार्क तिला असतातच असतात पेपरमध्ये. कळलं? आता ही तिसरी मेथड आहे जी आहे क्रॅमर्स रूल. आपण त्याला क्रॅमर्स रूल असं म्हणतो. क्रॅमर्स रूल मध्ये डिटर्मिनंट असतात बघा, असे असे याला डिटर्मिनंट म्हणतात. हा जो दिसतो याला डिटर्मिनंट असं म्हणतात. त्याला डिटर्मिनंट, डिटर्मिनंट म्हणजे दोन रेषा असतात, त्याच्या आतमध्ये 3 असे व्हॅल्यूज, 4 व्हॅल्यूज असतात. कॉलम मध्ये, प्रत्येक कॉलम मध्ये पण 2 आणि रो मध्ये, रो म्हणजे अशी आडवी, रो मध्ये 2 आणि कॉलम मध्ये 2. 2 इंटू 2 चा आपल्याला डिटर्मिनंट दिलेला असतो. डिग्री 2 चा डिटर्मिनंट असतो. ठीक आहे. आता प्रत्येक डिटर्मिनंटची एक व्हॅल्यू असते. ती व्हॅल्यू कशी काढायची असते तर काही नाही करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करायचं असतं. 3 इंटू 5.
आधी 3 into 5 करायचं. तुम्ही बोलाल मी आधी 2 into 4 करतो, तर नाही, तसं चुकणार. त्यामुळे 3 into 5 आधी मल्टिप्लाय करायचं आणि मध्ये मायनस सबट्रॅक्शन कंपल्सरी. ठीक आहे. 3, 4 इथे 3 into 5 आधी मायनस करून पहिला 3 into 5 मायनस 2 into 4. 3 into 5 किती होतात सांगा? 15. 15 मायनस 2 into 4 8. 8. ठीक आहे. 15 मायनस 8 किती होतात? 15 मायनस 8 7. ठीक आहे. तर इथे तुम्हाला इथे फिल करायचे आहेत बॉक्सेस. तर या पहिल्या बॉक्स मध्ये काय येईल सांगा? 5. 5 आहे. ठीक आहे. या बॉक्स मध्ये काय येणार? 2. या बॉक्स मध्ये काय येणार? 15. 15. आणि या बॉक्स मध्ये 7. 7. ठीक आहे. तर हे आपण याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढलेली आहे. बॉक्सेस नीट भरायचे. आता पुढचं आपल्याला फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट, म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. तुम्हाला सेकंड आणि थर्ड मी सॉल्व्ह करून दाखवते. ठीक आहे. फर्स्ट वाला तुम्ही सॉल्व्ह करायचं. बघा आता आपण तर दुसरा जो डिटर्मिनंट आहे त्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कोणत्या आहेत? 3 सॉरी 5 मायनस 7 3. आता इथे पण क्रॉस मल्टिप्लाय करायचं. पहिलं मल्टिप्लिकेशन असंच करायचं असतं 5 into 0. ठीक आहे. मायनस दुसरं मल्टिप्लिकेशन 3, मायनस 7. आता मला सांगा इथे 5 into 0 किती होणार? 5 into 0 5 into 0 5 कसे? 5 1 असेल तर 5 येतात. 5 1 5. 0 ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं की आन्सर 0 येतं. नंबर किती मोठा असू दे, 0 ने मल्टिप्लाय केलं की 0. मायनस हा मायनस लिहिला इथे. आता 3 into मायनस 7 किती येतात? 3 into मायनस 7 21. 21 नाही येणार. साइन पण असते मल्टिप्लिकेशन मध्ये. हा मल्टिप्लिकेशन मध्ये आपण दोन्ही साइन एकत्र करून बघा, पहिला नंबर 3 ची साइन प्लस आहे आणि 7 ची मायनस आहे. मग प्लस मायनस ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये आपण मोठ्या नंबरची साइन देतो, पण मल्टिप्लिकेशन मध्ये मोठ्या नंबरची साइन नाही देत. मल्टिप्लिकेशन मध्ये दोघांची साइन मिळून जी साइन तयार होते, दोघांची साइन मिळून म्हणजे काय, याची प्लस आहे 3 ची आणि मायनस आहे, मग प्लस मायनस म्हणून मायनस येणार. मोठ्याची साइन मल्टिप्लिकेशन मध्ये नाही. इथे मोठा 7 आहे म्हणून त्याची साइन मायनस येईल म्हणून मायनस नाही, तर प्लस मायनस मायनस येईल म्हणून मायनस. -20. आता इथे पुन्हा काय होईल बघा, दोन साइन एकत्र आलेले आहेत. हा, दोन साइन एकत्र आल्यावर त्या पण एकत्र करायच्या. मायनस मायनस प्लस. ठीक आहे, या एकत्र करायच्या. म्हणून तुमचं 0 + 21 म्हणजे तुमचं जे डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे ती येणार 21. ठीक आहे. आता लास्टचा जो डिटर्मिनंट आहे तो बघूया.
7, 3, 5, 3, 3, 2, 1, 2. आता इथे पण आधी क्रॉस मल्टिप्लाय असं करायचं, मग मायनस करून असं. ठीक आहे. तर पहिलं मल्टिप्लिकेशन 7/3 इंटू 1/2 मायनस 5/3 इंटू 3/2. 7/3 7/3 इंटू 1/2. आता यांना मल्टिप्लाय करायचंय, मग सबट्रॅक्ट करायचं. आधी मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन काय सरळ करायचं. मल्टिप्लिकेशन मध्ये काय डिनॉमिनेटर इक्वल वगैरे लागत नाही. ऍडिशन सबट्रॅक्शन साठी लागतो फक्त. आता इथे पहिला आधी मल्टिप्लाय करायचं. 7 1 7 आणि 3 2 सरळ. न्यूमरेटरने न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं, डिनॉमिनेटरने डिनॉमिनेटर मध्ये मायनस. इथे पण सेम. 15/50. 15 6. आता इथे सबट्रॅक्शन करायचंय, पण सबट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटर इक्वल लागतो. मग इक्वल आहे का बघायचं आधी, तर सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन होऊ शकतं. इक्वल आहे का डिनॉमिनेटर? हो यस आहे. डिनॉमिनेटर इक्वल असल्यावर फक्त डिनॉमिनेटर जो आहे तो लिहायचा आणि वरचं जे न्यूमरेटर आहे त्याचं सबट्रॅक्शन करायचं. काय आन्सर येईल? -8/6. आन्सर काय येईल? -8/6. -8/6. त्याला आणखी तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता त्याला. 8 आणि 6 दोन्ही पण कोणाच्या टेबलमध्ये? बरोबर. -4/3. -4/3. आता पुढे आपल्याला क्रॅमर्स रूल वापरायचा आहे. क्रॅमर्स रूलने आपल्याला हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. सॉल्व्ह दिस फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. आता हा क्रॅमर्स रूल काय आहे? तर क्रॅमर्स रूल मध्ये आपल्याला काढायचे 3 डिटर्मिनंट. असे जे आपण काढले ते डिटर्मिनंट 3 मिळणार प्रत्येक इक्वेशन, प्रत्येक सायमल्टेनियस इक्वेशन साठी. म्हणजे ती जी जोडी दिली, इक्वेशनची जोडी असते ना. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे एक इक्वेशन नसतं, ती पेअर असते. बरोबर. त्या पेअर साठी तुम्हाला 3 डिटर्मिनंट शोधायचे असतात. आपल्याला शोधायचे, आपल्याला त्यांची व्हॅल्यू काढायची, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची 3 डिटर्मिनंटची. त्या 3 डिटर्मिनंट मध्ये एक डी असतो, एक डीएक्स असतो आणि एक डीवाय. जसं व्हेरिएबल असेल, आता व्हेरिएबल एम एन असेल तर डीएम डीएन आणि एक डी असतो. डी तर कॉमन आहे. डी एक्स वाय असेल तर डीएक्स डीवाय, एम एन असतील तर डी डीएम डीएन, ए बी असेल तर डी डीए डीबी. कळलं? असे 3 डिटर्मिनंट आपल्याला काढायचे असतात. बरोबर. तर 3 डिटर्मिनंट आधी व्हॅल्यूज आपल्याला फक्त काढायच्या असतातच, पण ते डिटर्मिनंट पण आपल्याला शोधायचं असतं. ते डिटर्मिनंट कोणते? 3 डिटर्मिनंट. डी काय असतो, डीएक्स साठी काय करायचं, डीवाय साठी काय करायचं ते सांगते. पहिलं इक्वेशन जे आहे ते मी लिहून घेते आधी. 3x - 4y = 10. जरा सांगा इक्वेशन. 3x - 4y = 10 आणि दुसरं इक्वेशन आहे
4x plus 3y is equal to 5 4x प्लस हे plus दोन 3y इक्वेशन. is equal to 5. स्क्रीन दिसते? Yes, teacher. Yes, teacher. तर हे जे दोन इक्वेशन आहेत, हे दोन इक्वेशन आधी आपण व्यवस्थित बघायचं. ते बरोबर अशा फॉर्म मध्ये आपल्याला पाहिजे. जर इकडे तिकडे एखादा टर्म इकडे तिकडे असेल तर तो अशा फॉर्म मध्ये आणायचा आधी इक्वेशन. म्हणजे पहिला एक्सचा टर्म, मग वायचा, आणि जो कॉन्स्टंट आहे तो उजवीकडे पाहिजे. सी म्हणजे कॉन्स्टंट, ज्याला आपण हे 10 फाय आहे की नाही, ज्याच्याबरोबर व्हेरिएबल नाहीये, तो टर्म राईट साईडला पाहिजे. मग आधी बघायचं, पहिली गोष्ट तर काय करायची की आपले इक्वेशन या फॉर्म मध्ये आहेत का ते आधी चेक करायचं आहे. दोन्ही इक्वेशन इथे आहेत का आपले दोन्ही इक्वेशन या फॉर्म मध्ये? एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी आहे. बघा कधी कधी तुम्हाला फसवण्यासाठी त्या फॉर्म मध्ये देत नाही. जसं इथे बघा, हे दुसऱ्यामध्ये काय चुकीचं आहे सांगा मला. दुसऱ्यामध्ये कोण कुठे पाहिजे? सेकंड इक्वेशन मध्ये 6x minus 5y हा, -4 डावीकडे आहे, तो उजवीकडे पाहिजे कारण तो कॉन्स्टंट टर्म आहे. आपल्याला या फॉर्म मध्ये पाहिजे. एक्स आणि वाय चे टर्म फक्त डावीकडे आणि जो कॉन्स्टंट टर्म आहे तो उजवीकडे पाहिजे. पण इथे तिन्ही टर्म डावीकडे घेतलेले आहेत त्यांनी. मग काय करायचं, आधी आपण हा जो -4 आहे तो आधी तिकडे न्यायचा, उजवीकडे राईट हँड साईडला न्यायचा आहे. मग तो +4 करायचा. म्हणजे तुमचे इक्वेशन होणार 4x प्लस 3y इज इक्वल टू 4. ठीक आहे. त्यानंतर या दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण काहीतरी गडबड आहे. काय गडबड आहे? सेकंड इक्वेशन मध्ये पण काहीतरी गडबड आहे. 6x minus 5y is equal to 8. हा जो 5y आहे तो कुठल्या बाजूला पाहिजे आपल्याला? वायचा टर्म आहे ना, तो व्हेरिएबलचा टर्म आहे, तो कोणत्या साईडला पाहिजे? राईट हँड साईडला हवाय की लेफ्ट हँड साईडला हवाय? Right hand side. नाही, बघा ही हा राईट हँड साइड ही असते. हा डावा हात आपला. बघा एक्स आणि वाय चे टर्म लेफ्ट हँड साइडला पाहिजे. जे व्हेरिएबलचे टर्म आहेत ना ते लेफ्ट हँड साइडला, ही लेफ्ट हँड साइड आहे. आणि जो कॉन्स्टंट टर्म आहे ना, ज्याच्या बरोबर एक्स वाय नाहीये, ए बी म्हणजे व्हेरिएबल नाहीये, तो टर्म राईट हँड साइड. तुम्हाला असं दिलंय त्यांनी, असं इक्वेशन दिलं. त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? हा बरोबर आहे, हा लेफ्ट हँड साइडलाच आहे एक्सचा टर्म. हा 8 पण बरोबर आहे. बघा हे इक्वल टू चं साईन आहे. इक्वल टू च्या साईनने आपल्याला कळतं की राईट हँड साइड कोणती आणि लेफ्ट हँड साइड कोणती. इक्वल टू च्या साईन वरून आपल्याला कळतं की ही इकडची लेफ्ट हँड साइड आहे. आता गडबड जागा कोणी बदलली आहे? कोण चुकीच्या जागेवर आहे? जागा कोणाची चुकली आहे? 8 ची 8. नाही, 8 बरोबर आहे. 8 राईट हँड साइड. बघा ना, तुम्हाला कळत नाही. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल टू च्या साईन वरून ओळखायचं. ही इक्वल टू ची साईन कोणती, RHS कोणती? बघा ही LHS आहे. LHS मध्ये एकच टर्म दिलं इथे तुम्हाला 6x, एकच आहे लेफ्ट हँड साइडला. राईट हँड साइडला दोन टर्म दिलेले आहेत, 8 आणि -5 5y. 8 आणि -5y राईट हँड साइडला. म्हणजे 8 बरोबर आहे ना. 8 तर आपल्याला राईटलाच पाहिजे असतो. जो कॉन्स्टंट आहे, ज्याच्या बरोबर व्हेरिएबल नाही, तो तर राईटलाच पाहिजे असतो. तो बरोबर आहे त्याच्या जागेवर. हा चुकलाय जागा, हा भटकलाय. -5y. फिरायला गेला आणि हा तो जागा चुकलाय. त्याची जागा कुठे आहे? त्याला कुठे पाहिजे होतं असायला? हा, म्हणजे कोणत्या साईडला असायला हवं होतं त्यांनी? लेफ्ट हँड साइडला. लेफ्ट हँड साइडला. तो आहे राईट हँड साइडला. इक्वल टू च्या इकडे आहे. इक्वल टू ची जी साईन आहे त्याच्या या बाजूला म्हणजे राईट हँड साइडला आहे. इकडे असेल तर लेफ्ट हँड साइडला. लेफ्ट हँड साइड. इक्वल टू चं साईन बघायचं, ही राईट हँड साइड.
5y इकडे पाहिजे, लेफ्ट हँड साईडला पाहिजे. तर हा चा पण आणताना तो काय -5y म्हणून येणार नाही, जसा आहे तसाच नाही येणार. साईन चेंज होते, साईड चेंज झाली, साईड बदलली की साईन पण चेंज होते. मग हा जो -5y आहे तो इकडे येऊन +5y होणार प्लस आणि 5y. मग इक्वल टू चा साईन आणि इकडे 8 असं इक्वेशन कळतंय. येस टीचर. जागा बघा कोणाची, कोण कुठे आहे, बरोबर जागेवर आहे का, आणि जर नसेल तर त्यांना जागेवर आणा. कळलं. एक्स वाय ची पद्धत डावीकडे, लेफ्ट हँड साइड कडे एक्स अँड वाय चे टर्म्स असले पाहिजे आणि राईट हँड साइड कडे एकच कॉन्स्टंट. पहिलं इक्वेशन जे आपल्याला दिलेलं आहे ते ऑलरेडी आपलं त्या फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे आपल्याला कोणाला इकडे तिकडे जागेवर नेण्याची गरज नाही, ऑलरेडी ते जागेवरच आहे. ठीक आहे, बरोबर आहे. आता आपल्याला जे 3 डिटर्मिनंट आपल्याला शोधायचे आहेत तो आहे डी, डीएक्स आणि डीवाय. ठीक आहे. आता डी, डीएक्स आणि डीवाय साठी काय घ्यायचे, तर आपण त्यांचे घ्यायचे कोइफिशियंट्स. काय, तर त्या व्हेरिएबल बरोबर असलेले जे नंबर्स आहेत, जसं एक्सचा, इथे एक्सचा कोइफिशियंट किती आहे, 3. एक्सचा कोइफिशियंट 3, वायचा कोइफिशियंट किती आहे, -4. पहिला एक -4, आणि जो कॉन्स्टंट टर्म आहे तो किती आहे, 10. 10. ठीक आहे. खाली आपण एक्सचा कोइफिशियंट 4 आहे दुसऱ्या इक्वेशन मध्ये, वायचा +3 आहे आणि टर्म जो आहे तो 5 आहे. तर एक फक्त तुम्हाला जर मराठी संख्या माहित असतील तर एक फक्त लक्षात ठेवायचं, 12, 32 आणि 13 हे लक्षात ठेवायचं. 12, 32, 13, 12, 32, 13 पाठ करून ठेवा. 12, 32, 13. तर 12, 32, 13 म्हणजे काय, तर हे 3 डिटर्मिनंट साठी आहे. डी साठी 12 आहे, डीएक्स साठी 32 आहे आणि डीवाय साठी 13 आहे. 12, 32, 13. तर 12, 32, 13 काय आहे सांग बघा. हे जे पहिले कोइफिशियंट आपण आहे ना असे नंबर देऊया. ठीक आहे, 12, 32, 13 तुम्हाला कळेल काय. बघा, ही जी कोइफिशियंटची लाईन आहे ही पहिली लाईन आपण घेऊ ज्याच्यामध्ये एक्स चे कोइफिशियंट आहे. ही जी कोइफिशियंटची लाईन आहे ती आपण दुसरी लाईन घेऊ आणि ही जी कॉन्स्टंट टर्मची लाईन. ठीक आहे, तर पहिला जो आपण बघितला डी जो डिटर्मिनंट आहे तो मी काय सांगितलं तुम्हाला, डी डिटर्मिनंट साठी कोणता नंबर आहे, डी साठी कोणता नंबर आहे, 12. 12. 12, 12, डीएक्स साठी 32 आणि डीवाय साठी 13. ठीक आहे, तर 12 म्हणजे काय करायचं, 12 म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या रांगेतले घ्यायचे 4 नंबर. ठीक आहे, कुठले कुठले घेणार तुम्ही इथे, 3 आणि 4. 3 आणि 4. 4 आणि इकडे -4 आणि 3. बरोबर आहे. 12 कळते का. हो टीचर. आता याची व्हॅल्यू काढूया आपण या डिटर्मिनंटची. तुम्ही काढा पटकन व्हॅल्यू काय येणार याची. 9 + 16 आली मॅम व्हॅल्यू. पहिला 3 × 3 3 चा 9 येणार, 25 आलं मॅम आन्सर. -4. हा, -4 × 4 -16 येणार, कारण मायनस प्लस मायनस आणि हे परत आता मायनस मायनस 2 लागोपाठ साईन आहे ती प्लस होऊन जाईल, म्हणजे ती येणार 25. आन्सर आलं. 25. बरोबर.
दुसरा डिटर्मिनंट आपण घ्यायचा आहे. दुसऱ्या डिटर्मिनंट साठी नंबर dx जो आहे त्याच्यासाठी कोणता आहे क्रमांक? dx साठी 32. 32. तर 32 म्हणजे 3 आधी लिहायचा मग 2 लिहायचा. 32 म्हणजे तुम्ही 2 हे आधी आणि नंतर ही नाही. 3 2 बोलल्यावर तिसरी लाईन आधी मग दुसरी लाईन. काय येणार इथे? 10 10 5 आणि 5 -4 -4 3. 3. क्रॉस मल्टिप्लाय करा. डिटर्मिनंटची व्हॅल्यू करायची. 10 into 3 minus 30 -4 into 5. 30 into 20 30 minus या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल? -4 into 5 20 20 की -20 -4 into 5 मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये -4 into 5 मायनस आणि हा प्लस. मायनस प्लस काय होतो? मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस प्लस प्लस मायनस प्लस प्लस होतो. प्लस कधी होतो? प्लस प्लस असेल तर प्लस होतो. सेम साइन असेल तर प्लस होतो. प्लस प्लस ला पण प्लस होतो. मायनस मायनस असेल तरी प्लस होतो. आणि मायनस 2 साइन होते. मायनस मायनस म्हणून ती साइन प्लस केली है ना. पण एक मायनस असेल आणि एक प्लस असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन मायनसच येतं. याचं मल्टिप्लिकेशन मध्ये साइन ही मायनस आहे आणि यांचं मल्टिप्लिकेशन काय येईल? -4 into 5 काय? -4 into 5 4 5 चा 20 पण मायनस प्लस मायनस येणार. मायनस प्लस असता मायनस प्लस वेगवेगळी साइन आहे तर मायनस येणार. मग तो प्लस मायनस किंवा मायनस प्लस मायनसच आन्सर येतो मल्टिप्लिकेशन मध्ये. कळलं? -20. आता इथे परत इथे 2 साइन आला एकत्र मायनस आणि मायनस. मग आता इथे प्लस होईल. कळलं का? आधी प्लस नाही होणार. आधी तिकडचं मल्टिप्लिकेशन मायनसच येणार आहे. आणि इथे आता 50 dx. 50. लक्षात ठेवा हे चुकवायचं नाही. खूप मुलं ह्या व्हॅल्यूज आहेत ना ते मायनस प्लस प्लस मायनस त्यांना कळतच नाही. मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस प्लस मायनस असतं. मायनस मायनस प्लस असतं. प्लस मायनस पण प्लस मायनस काय? प्लस मायनस 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 प्लस प्लस नाही. मायनस प्लस वेगवेगळे साइन आहे. एक मायनस आहे एक प्लस आहे. वेगळे वेगळे आले की मायनस. मायनस प्लस पण मायनस. प्लस मायनस पण मायनस. प्लस मायनस दोन्ही मायनस आहेत तर प्लस. नाही कळलं? मायनस मायनस प्लस. प्लस मायनस पटापट. मायनस प्लस 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 मायनस 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 प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस मायनस मायनस. ठीक आहे लक्षात ठेव. आता आपल्याला डीवाय बघायचंय. डीवाय ठीक आहे. डीवाय साठी कोणता नंबर आहे? 13. 13. 13 दुसरी लाईन. पहिली लाईन काय आहे? 3 4 आणि 10 3 5. 4 3 4 10 5. क्रॉस मल्टिप्लाय 3 into 5 आधी मल्टिप्लाय होणार मायनस 10 into 10 into 4 3 into 3 5 5 15 15 minus आणि 40. मायनस 10 into 4 40.
याचं उत्तर काय minus येणार? 25. minus 25. -20. बरोबर. मोठ्या नंबरचे आता हे सबट्रॅक्शन आहे. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये मोठ्या नंबरची साईन असते, त्यामुळे -25. हा तुमचा DY आला. ठीक आहे. तुमचा D जो आहे तो 25 आलाय, DX 50 आलेला आहे आणि DY -25 आलेला आहे. आता याच्यावरून आपल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू म्हणजे आपलं जे सोल्युशन आहे ते आपण Cramer काढायचं rule. असतं. सोल्युशन म्हणजे काय, तर एक्स आणि वाय ची व्हॅल्यू, एक्स आणि वाय आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यूज मिळाली, डी मिळाला, DX मिळाला आणि DY मिळाला. पण आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन पाहिजे असतं. सोल्युशन म्हणजे काय, तर व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज पाहिजे असतात. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू पाहिजे असते. तर एक्स ची व्हॅल्यू कशी मिळेल, तर DX ला D ने भागायचं आणि वाय ची कशी मिळेल, DY ला D ने भागायचं. सोपं आहे. आपण 3 डिटर्मिनंट काढले की नाही, एक D, DX, DY. मग एक्स ला D ने डिवाइड करा आणि y पाहिजे तर DY ला D ने डिवाइड. DX किती आलेला आहे आपला, 50. 50 डिवायडेड बाय 25. 25 is equal to 2 आलं मॅम. जे एक्स ची व्हॅल्यू 2 आहे आणि DY -25 आहे आणि हा 25 आहे. म्हणजे -1. y ची व्हॅल्यू -1. -1. आपण खाली सोल्युशन एका कॉमा मध्ये लिहितो. सोल्युशन लिहिताना सायमल्टेनियस सोल्युशन लिहिताना कॉमा मध्ये कोऑर्डिनेटच्या टाइप मध्ये लिहायचं असतं. काय येणार सोल्युशन मग, x, y is equal to 2, -1. कॉमा मायनस हे सोल्युशन येतं. ठीक आहे, सोपं आहे. हो टीचर. आणखी कोणतं गणित याच्यामधलं सॉल्व्ह करून दाखवू तुम्हाला, बाकी ते सगळे इझी आहे. आणखी एक कोण, 6 नंबरचं मॅम. हा मॅम 6 नंबर. ठीक आहे. 6व्या मध्ये हा थोडस वेगळं आहे कारण डिनॉमिनेटर. तर कधीही सायमल्टेनियस इक्वेशन नंबर असेल, नंबर तर तो काढून टाकायचा असतो. म्हणजे आपलं सरळ असं साधं इक्वेशन दिसलं पाहिजे. डिनॉमिनेटर मधला नंबर काढून टाकायचा. तो कसा काढून टाकायचा सांग. मल्टिप्लिकेशन करताना मॅम तसं मल्टिप्लाय करायचं. तो नंबर घालवायचा त्याने मल्टिप्लाय करायचं. दोन्हीकडे 2 2s आहेत त्यामुळे 2 ने मल्टिप्लाय करा, तो निघून जाईल. ठीक आहे, आपल्याला असं सिंपलचं इक्वेशन मिळेल ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर मध्ये काही नाही. पहिलं तर आपलं बरोबर आहे इक्वेशन, आपल्या फॉर्म मध्ये जसं आपल्याला हवंय तसंच आहे. एक्स वाय चे टर्म या बाजूला, कॉन्स्टंट टर्म राईट हँड साईडला. दुसऱ्या इक्वेशन मध्ये फक्त थोडस डिनॉमिनेटर मध्ये एक नंबर आहे तो 2 ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, पूर्ण इक्वेशनला 2 घालवायचं की नाही, 2 ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. समजा कधी असं असेल की 2 वेगवेगळे नंबर जर असतील डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजे आता समजा इथे 2 असता, इथे 3 असता ना, आता तर सेमच नंबर आहे त्यामुळे तर प्रश्नच येत नाही, 2 नेच मल्टिप्लाय. पण समजा असं असतं इथे 2 आहे इथे 3 आहे, तर मग कितीने मल्टिप्लाय केलं असतं. 2 वेगवेगळे नंबर जर असतात किती, 3 ने पण करता आलं असतं ना मॅम. एकत्र आपल्याला दोन्ही नंबर जर डिनॉमिनेटर मधून काढून टाकायचे सोबत, तर मग आपल्याला त्यांच्या LCM ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर मग ते दोन्ही नंबर एकदम जातात. म्हणजे 2 आणि 3चा LCM काढायचा. LCM म्हणजे दोघांच्या टेबल नंबर कोणता आहे,
2 आणि 3 च्या टेबलमध्ये येणार सगळ्यात छोटा नंबर, दोघांच्या पण टेबलमध्ये जो येतो 6. तर काय करायचं, 6 ने मल्टिप्लाय करावं लागणार. जेव्हा तुम्ही 6 ने मल्टिप्लाय करणार तेव्हा हे दोन्ही नंबर जातील ना, बरोबर की नाही? तुम्ही येस टीचर. 2 ने किंवा 3 ने करून नाही चालणार. तुम्ही असं करणार का आधी 2 ने मग 3 ने, त्यापेक्षा 6 ने करा डायरेक्ट. 6 ने केल्यावर इथे 2 पण निघून जाईल, इथे 3 येईल, इथे 2 येईल. सोय म्हणजे आपला थोडक्यात जो नंबर डिनॉमिनेटर मधून काढून टाकायचा तो निघून जाईल. पण इथे वेगवेगळे नंबर नाहीयेत, सेमच नंबर आहे, त्यामुळे 2 नेच मल्टिप्लाय करा. पूर्ण इक्वेशनला करायचं, याला पण करायचं, याला पण, याला तिन्ही टर्मला करायचं. याला पण 2 ने मल्टिप्लाय केलं मी, एक्स ला, या एक्स ला केलं, या पण टर्मला केलं, आणि इथे पण 1/2 ला पण 2 ने मल्टिप्लाय केलं. हे 2 2 निघून जातील न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये. पहिल्याचा 2 मल्टिप्लाय होईल, 2x मायनस y राहिला इथे, आणि इकडे काय राहिलं राईट हँड साइडला 1. हे तुमचं झालं सिंपल इक्वेशन आलं. ठीक आहे, हे आता एका खाली एक मांडून घेऊ म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट काढायला सोपे पडेल. 2x plus 3y is equal to 2x minus y. इथे 1 आहे, काय नाही, कोएफिशियंट म्हणजे 1 आहे. बघा हे तुमचं ही पहिली लाईन आहे, ही तुमची दुसरी, ही तिसरी. पहिला डी काढायचा. डी साठी काय काय घेणार, डी साठी कोणता नंबर आहे, 3 minus 1. 12, 12. याची व्हॅल्यू काढा, डी ची व्हॅल्यू काढा. 2 into minus 1 minus 3 into 2 minus 2 minus 6 minus बरोबर. minus plus होईल मॅम, आणि त्यांचं डी इज तो हिट येईल आणि साइन मायनस ची द्यावं लागेल. बरोबर. किती आन्सर येईल, -8. मायनस. मोठ्या नंबरचे साईन येणार ना, हो. कारण ऍडिशन मल्टिप्लिकेशन असतो. इथे मल्टिप्लिकेशनचा रूल वापरायचा, प्लस मायनस मायनस, मायनस प्लस मायनस, कारण हे मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर इथे ऍडिशन सबट्रॅक्शनचा रूल वापरायचा. ऍडिशन सबट्रॅक्शनचा रूल काय आहे, सेम साईन आहे तर ऍड करायचं, वेगवेगळी साईन आहे तर सबट्रॅक्ट करायचं आणि मोठ्या नंबरची साईन द्यायची. दोन्हीचे रूल इथे लागतात, मल्टिप्लिकेशनचा पण लागतो, ऍडिशन पण. आधी इथे मल्टिप्लिकेशनचा लावायचा. मल्टिप्लिकेशन मध्ये मोठ्या नंबरचे साईन नसते, मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस मायनस मायनस, मायनस प्लस मायनस. कळते का? येस टीचर. डीएक्स, डीएक्स साठी काय लक्षात ठेवायचं, डीएक्स कसं येणार, डीएक्स चा नंबर काय आहे, 32. 32. पहिले थर्ड लाईन आणि मग सेकंड लाईन. 3 minus 1. 3 minus. याची व्हॅल्यू काय येईल, आधी 2 into -1 minus 3 3 into 1. into 1. 2 into -1 किती, -2. आता इथे मल्टिप्लिकेशनचा रूल वापरा. हा, प्लस मायनस मायनस, 2 1 जा 2, -2, आणि हे 3 1 जा 3, कारण दोन्ही प्लसच आहे त्यामुळे प्लस, पण ही साईन मायनस आहे, मायनस, आणि 3 1 जा 3. आता इथे ऍडिशनचा रूल वापरा. मोठ्या नंबरचे साईन, -5 आन्सर आलं मॅम. -5, बरोबर. dx minus dy
1 आणि 3. फर्स्ट लाईन आणि थर्ड लाईन. फर्स्ट लाईन काय आहे सगळ्यांना कळतंय का? 2 2 आणि 2 1. यस टीचर. 2 2 2 1. 2 1 जा 2, 2 into 1 8 minus 2 into 4 8. आता हे दोन्ही पॉझिटिव्ह प्लस प्लस आहे त्यामुळे 2 येणार प्लस 2 मायनस मध्ये 4. मायनस. 4 मायनस आता हे 4. दोघांचे साईन वेगवेगळे, त्यांचं सबट्रॅक्शन होईल आणि मोठ्या नंबरची साईन -2 आन्सर आलं मग. -2. ठीक आहे. आता एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची. एक्स आपला आम्ही काढू का मॅम? हा काढा ना. सगळी गणितं सोडवाल आता तुम्ही. सोपं आहे क्रॅमर्स रूल सगळ्यात जास्त. हो टीचर. आपली वेळ पण संपलेली आहे. काढली मॅम. किती आली? डी एक्स ची व्हॅल्यू काय आली? 5/8 कारण ते डिवाइड नाही होणार मॅम कोणत्याच हो, टेबल हो, मध्ये. बरोबर. आणि y ची व्हॅल्यू 1/4. बरोबर. ठीक आहे. आपली वेळ संपलेली आहे. लास्टला आपण ब्रॅकेट मध्ये लिहितो x, y हो हो. इज इक्वल टू मध्ये मायनस 5,8 आणि पहिली एक्सची व्हॅल्यू 5,8 आली ना. बरोबर. ठीक आहे. सोडवा सगळा आपला प्रॉब्लेम आपला प्रॅक्टिस येस आहे. टीचर. मॅम ग्रुपला फोटो टाकायचे. हो हो. आणखी कुठे टाकायला सांगितले का तुम्हाला? नाही, होमवर्क म्हणून सॉल्व करून. हो हो ग्रुपवर टाका. ओके टीचर. बाय Bye. टीचर. थँक्यू टीचर. Good बाय टीचर.